की पूर्वी नाटकाचे दौरे करताना काही प्रमुख कलाकारांनाच काही गोष्टी दिल्या जायच्या आणि जोपर्यंत आपलं नाव नसतं तोपर्यंत आपल्याला ती ट्रीटमेंट मिळत नसते. कधी वाईट वाटतं तेव्हा. पण कदाचित त्यांचंही बरोबर असू शकतं. कारण आता नाटकांचे खर्च, बजेट वगैरे बघून त्यांनाही काही गोष्टी बरं प्रमुख नटांना अ, हे करणं गरजेचं असतं कारण त्यांच्यावर नाटकाचा शो, बुकिंग असतं. बरं. कारण मी आता जेव्हा नाटकात काम करायला लागलो, तर मला पण तशी ट्रीटमेंट मिळायला लागली. पण मी बाकीच्यांना आता पण मिळवून तुमच्या देतो. नावाला हो, बुकिंग बुकिंग हां. आलंय. तर ना हे सगळे अनुभव आहेतच. आणि आत्ता हास्य जत्रा केल्यापासून प्रेक्षकांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो. हां. पूर्वी पण मिळायचा, नाही असं नाहीये. पण आमच्या गावाला आहेत ना, मी कोकणातला, तेव्हा फार काही मी प्रसिद्ध नव्हतो. सीरियलमध्ये काम करायचो, नाटकातनं काम करायचो, पण थोडी चेष्टा वगैरे व्हायची. अच्छा. हां, हो. करायचे लोकं. हां, हां. "काय रे तू, ते आपली चिपळूणची बानकुडी भाषा, हं, ते काय ह्याने काय करिअर होणार हं, आहे का? हं. अमुक आहे का?" पण मी म्हणायचं की माझा आता ही उपजीविका आहे. हां, हा माझा व्यवसाय आहे. बरोबर. मी जरी ह्या कला क्षेत्रात जरी काम करत असलो, हां, तरी मी माझ्या आर्थिक दृष्टीने मी काम करतो. बरोबर. मी असा सुपरस्टार होईन, हां. मी फार प्रसिद्ध होईन, मी हं. अमुक होईन, हे माझ्या डोक्यातच नाही. बरं, आजही नाही, तेव्हाही नव्हतं. बरं, बरं. तर मी करत होतो. मी करत राहिलो. मी दुर्लक्ष केलं. हं, काही तर लोकं मला म्हणायचे, "अरे काय कोण विचारतो तुला?" हं, अशी खूप हं, आणि फार लांबची नाही, अगदीच नातेवाईक माणसं. हं, हं, कोण विचारतोय एवढे मोठे-मोठे दिग्गज, हँडसम, हं. ज्यांचं बॅकग्राऊंड फार मोठी आहे. या लोकांचं काम आहे, तुझं कुठं काम आणि आहे? तीच लोकं आत्ता काय म्हणतात? आता तर म्हणजे बापरे! आता नाती सांगतात लोकं. हां? आता नातं हां, सांगतात हां, आता. हां. वाह, वाह, वाह! हां. वाह! आणि आता तीच भाषा हां, कारण मी त्या भाषेच्या पलीकडे गेलो नाही. हां, हां. हास्य हां, जत्रेमध्ये. हां. म्हणजे चिपळूणची भाषा जी मी आता हां. कोकणीची भाषा बोलतो. आमची भाषा प्रभाकर मोरेने मोठी केली. क्या बात है! शालू झोकादेग प्रभाकर मोठी केली. क्या बात है! हा फरक आहे.